राज्यभरात आज गणेशोत्सवाचा उत्साह, जंगी मिरवणुकांसह गणपतीचं थाटामाटात होणार आगमन, घरोघरी बाप्पाच्या प्रतिष्ठापनेची तयारी। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी। पहाटे लालबागच्या राजाची पारंपरिक पद्धतीने पूजा आणि त्यानंतर लालबागच्या राजाच्या दर्शनाला सुरुवात। मुंबईत गणेश गल्ली गणपती मंडळाने साकारली उज्जैनच्या मंदिराची प्रतिकृती। सकाळपासूनच बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। सिंधुदुर्गात गणेशोत्सवाचा उत्साह, घरोघरी गणरायाचं आगमन। चाकरमानी गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात दाखल। कोकणात पारंपरिक पद्धतीनं गणपती बाप्पाचं आगमन। आता पुढील 5 ते 11 दिवस कोकणामधल्या प्रत्येक घरामध्ये भजन, फुगडी आणि झाकडीसह विविध पारंपरिक खेळ रंगणार। चिंचपोकळीच्या चिंतामणीचा मुखदर्शन सोहळा। यंदा श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये बाप्पाचं दर्शन, तर मंडळानं साकारला जगन्नाथपुरीचा देखावा। आज सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह। पुण्याच्या प्रसिद्ध आणि पुणेकरांच्या लाडक्या असलेल्या दगडूशेठ गणपती बाप्पाच्या मंडपामध्ये पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातर्फे हिमाचल प्रदेशमधल्या जटोली शिवमंदिराची प्रतिकृती। जटोली शिवमंदिराच्या प्रतिकृतीचा आकार 125 फूट लांब, 50 फूट रुंद आणि 100 फूट उंच। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती सोन्याच्या आभूषणांनी सजली। गणेशाच्या चरणी भाविकांकडून 1 कोटींचा हिरा अर्पण। बाप्पाच्या आगमनाची तयारी पूर्ण। मुंबईच्या बोरिवलीमध्ये डोंगरीच्या सम्राटाच्या लाडक्या बाप्पाचंही आगमन। ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पाचं स्वागत। आगमनासाठी नागरिकांची मोठी गर्दी। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये कडेकोट बंदोबस्त। गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद एकत्र असल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना केल्या जाणार। विरारच्या अर्नाळा किल्ला या बेट असलेल्या गावी सुद्धा गणेशोत्सवाचा उत्साह। गणरायाला बोटीमध्ये बसवून दर्यापार अर्नाळा किल्ला गावी नेलं जातं। गणरायाच्या आगमन आणि विसर्जनासाठी वसई विरार महानगरपालिकाही सज्ज। पालिका आयुक्त अनिल कुमार पवार, उपायुक्त समीर भूमकर यांनी विसर्जन स्थळाला भेट देऊन कृत्रिम तलाव आणि खदानीची केली पाहणी। रायगडमध्ये पर्यावरणपूरक बांबूपासून बनवलेले मखर ठरतायत आकर्षणाचा केंद्रबिंदू। बांबूपासून बनवलेल्या मखरांना गणेश भक्तांकडून मोठी मागणी। गणेशोत्सवाच्या निमित्ताने भिवंडीमध्ये पाट आणि चौरंग विक्रीसाठी नाशिकहून महिला दाखल। कच्चा माल महाग झाल्यामुळे यंदा पाट, चौरंग, पोळपाट यांच्या दरामध्ये वाढ। नाशिकमध्ये पारंपरिक मंडळांकडून गणरायाच्या आगमनाची तयारी पूर्ण। बाप्पासाठी यंदा वेगवेगळ्या स्थळांचे आकर्षक देखावे। नाशिकमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह, मोदकाच्या खरेदीसाठी नाशिककरांची गर्दी। विविध प्रकारचे मोदक विक्रीसाठी उपलब्ध। धुळ्यामध्ये यंदा शाडू मातीच्या मूर्तींना मोठ्या प्रमाणावरती मागणी। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये शाडू मातीच्या मूर्त्यांमध्ये 10% वाढ। गणेशोत्सवाच्या निमित्ताने भंडाऱ्यात एसपींचा रूट मार्च। ठिकठिकाणी नाकाबंदी करून केली वाहनांची तपासणी। कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 150हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती। गणेशोत्सवासाठी कोल्हापूर पोलीसही सज्ज। गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीसाठी 2000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात। जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांची माहिती। मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावरती गणेशोत्सवाच्या दरम्यान जड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी। 8 सप्टेंबरपर्यंत वाहतूक बंदीचा निर्णय। गणेशोत्सवासाठी मुंबई पोलीसही सज्ज। गणेशोत्सवाच्या काळामध्ये 7 पोलीस उपायुक्त, 14 सहाय्यक पोलीस आयुक्तांसह 146 पोलीस अधिकारी आणि जवळपास 4000 पोलीस तैनात। सोशल मीडियावर देखील पोलिसांची करडी नजर। गणेशोत्सवाच्या निमित्ताने भाविकांसाठी गिरगाव चौपाटी इथे मुंबई पालिकेकडून तयारी। आयुक्त भूषण गगराणींकडून व्यवस्थेची पाहणी, योग्य निर्देशही दिले।
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नागरिकांना शुभेच्छा. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वतीनं दिल्लीमधल्या राजदूतांना गणेश मूर्ती आणि उकडीचे मोदक भेट. मुख्यमंत्र्यांचे दिल्ली स्थित जनसंपर्क अधिकारी अभिषेक जाधव यांनी विविध देशांच्या राजदूतांचीही घेतली भेट. गणेश मूर्तींचं विसर्जन करताना काळजी घ्या. मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन. साताऱ्यामधल्या खंबाटकी घाटामध्ये वाहतुकीची कोंडी. गणेशोत्सवासाठी नागरिक गावाकडे जाऊ लागल्यामुळे रस्त्यावरती वाहनांच्या रांगा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.